संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तुफान गर्दी पाहायला मिळाली। अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आणि समर्थक जमा झाल्याने परिसरामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला। गर्दी आवरण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले। महायुतीची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे गर्दीत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं। आणि या सगळ्या घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। सचिन, आता 1 वाजून गेलेला आहे, त्यामुळे साधारणपणे 2 तासांपेक्षाही कमी अवधी आता अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहिला आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की गर्दी उसळलेली आहे। निश्चितच माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगरच्या 63 गट आणि 125 गणांसाठी ही निवडणूक होत आहे। तुम्ही गर्दी पाहू शकता या कार्यालयामध्ये कशी झालेली आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच ही प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। अवघी काही तास शिल्लक राहिलेले उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची अक्षरशः या परिसरामध्ये झुंबळ उडालेली आहे। एकीकडे शिवसेना भाजप महायुतीची अधिकृत घोषणा झालेली आहे, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित या सर्व पक्षांची आघाडी झालेली आहे। हे सर्व एकाच वेळेस झाल्यानंतर जी जागा वाटप होती ती निश्चित होतात। इथे इच्छुकांची मोठी गर्दी या संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कार्यालय परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची ही या गर्दीमुळे कुठेतरी पोलिसांना देखील हस्तक्षेप करावा लागलेला आहे। पोलिसांनी देखील या सर्व परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी दमछाक होती पोलिसांची देखील। ह्या तुम्ही पूर्ण परिसर पाहू शकतात की या परिसरामध्ये अशा पद्धतीने या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी या ठिकाणी होतीये आणि हीच गर्दी पुढे हेच उमेदवार आता रिंगणात असणार आहे। त्यामुळे साहजिकच महानगरपालिकेसारखी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक देखील रंगतदार होणार आहे। मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात मत टाकतात की महायुतीच्या पारड्यात जनता मत टाकते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। गुरुप्रसाद। अगदी सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।